नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी 3च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात काँग्रेसची निदर्शनं. घरगुती आणि व्यवसाय गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती कमी करा आणि सुरळीत पुरवठा करा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांडली सूड. मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र. शहरात घरगुती गॅस सिलेंडर टंचाईचा परिणाम अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. अनेक ठिकाणी 100 ते 200 मीटर पर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. धाराशिवमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या सकाळपासून रांगा. सिलेंडरसाठी रांगेत उभं राहून नागरिकांची धडपड. सोलापुरात वंचित आक्रमक. मोदींचा पुतळा दहनाचा प्रयत्न, पोलिसांशी झटापट. नरेंद्र मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन एप्स्टीन फाईलशी त्यांचा काय संबंध आहे याचा खुलासा करावा अशी मागणी. म्हाडाच्या माजी सभापतींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुसुंबा बंद. ग्रामस्थांनी पुतळा जळत कॅमेरे फोडले. हल्लेखोरांवर कारवाईसाठी ग्रामस्थ रस्त्यावर. ग्रामस्थांचा संतापणावर. मला जीवे मारून टाकण्याची धमकी. रात्री फोन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची माहिती. मी अशा फोनला घाबरत नाही. पोलिसांकडे तक्रार केली. दानवेंकडून स्पष्ट. सातारा पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव. निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली पार. सांगलीच्या कुरळपमध्ये गावंधरी मळ्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. हल्ल्यात शेतकऱ्यांच्या 2 लहान करडांचा जागीच मृत्यू. वनविभागानं बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. सोलापुरातील कासेगाव शिवारात दगडखाणीत बुडालेला यश हब्बू 4थ्या दिवशी पाण्यावर. हृदयद्रावक वातावरणात अंत्यसंस्कार. वातावरण शोकाकुल. वाशिम जिल्ह्यातील राजुरा रिधोरा मार्गावरील बेंदाणी नदीवरील पूल जीर्ण. नव्या पुलाचं काम संथ गतीने सुरू. नागरिकांची तातडीने पूर्ण करण्याची मागणी. गडचांदूर बस स्टॉप परिसरात बेकरी दुकानाला भीषण आग. 10 लाखांचं नुकसान. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.